नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आणि सध्या आपण आहोत अमेरिकेमध्ये आणि आपला चॅनल लाईफ बियॉन्ड नेशनच्या मार्फत एक निसर्गरम्य असं दृश्य जे अमेरिकेमधलं आहे ते आपण बघणार आहोत. अमेरिकन माणसं हे वेगवेगळे ऋतू वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेट करतात. त्याचाच एक नमुना आपण आता बघणार आहोत. या बर्फावरती ज्या काही लाइटिंग्स केलेल्या आहेत, तर तुम्हाला हे बघून असं भासतं की आपण स्वर्गात तरी नाही ना. तर अमेरिकेमध्ये हा एक आईसमध्ये खेळला जाणारा फेस्टिवल चालू आहे. त्याला आईस कॅसल असं म्हटलं जातं. आईस कॅसल म्हणजे काय, तर बर्फाचा तयार केलेला हा एक प्रकारचा किल्ला आहे आणि त्याचं एक रोमांच असं दृश्य आहे. त्यासाठी सखोल अशी प्रक्रिया केली जाते आणि हे कॉन्ट्रॅक्टर व्यावसायिक जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून अशा प्रकारचे बर्फाचे किल्ले तयार करतात आणि यामध्ये बर्फाच्या शिल्पाची वेगवेगळ्या प्रकारची अतिशय सुंदर अशी जी कटिंग आहे ती केली जाते. आपण या मध्येच अशा प्रकारचे आईस कॅसल आणि त्यामध्ये घडवलेली बर्फामधली शिल्प ही बघणार आहोत. आत्ता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. हे आईस कॅसल प्रेक्षकांनी तुडुंब असं भरलेलं आहे आणि बर्फाच्या भिंती आणि बर्फाचं त्यावरती असलेलं छप्पर हे या लोकांनी तयार केलेलं आहे. अशी जी आईस कॅसल आहेत हे पाण्याचा प्रेशरचा वापर करून यामध्ये हे केलं जातं. समोरच्या दृश्यामध्ये तुम्ही एक सुंदर असं शिल्प या लोकांनी बर्फामध्ये तयार केलेलं हे बघितलं. तर या बर्फाच्या भिंती आणि त्याचा वापर आणि त्याचं छप्पर असं करून वेगवेगळे आकार तयार केले जातात. जणू हे आकार बघताना आपण पृथ्वी तलावावर नाही की काय असाच फील येतो. मात्र या बर्फाची विशिष्ट अशी देखभाल केली जाते. आपण आता सध्या या गुहेतून निघालेलो आहेत आणि ही जी बर्फाची कॅसल तयार केली जाते त्यावेळी मानवाच्या आनंदाचा आणि सुरक्षतेचा पुरेपूर अभ्यास यामध्ये केले जातो. तर पाण्याचा प्रवाह आणि त्यावरती स्प्रिंकल केलेलं वॉटर आणि त्यावरती केली जाणारी नियंत्रित असं हे बर्फ रात्रीच्या वेळी पाहताना खूप असं सुंदर असं दृश्य आहे. हे बर्फ गोठलेलं आहे. सध्या इथं 8 डिग्री एवढं टेम्परेचर आहे आणि घुमटासारख्या वेगवेगळ्या राजाच्या एका राजवाड्यात शोभून दिसाव्या अशा या छटा आहेत. हे आईस कॅसल आहे. वरतून मोकळं दिसतंय आणि निळभोर आकाश आणि त्यामध्ये तयार झालेली ही शिल्प पाहताना त्यामधली जी काही मजा आहे ती खूप अशी अद्वितीय अशी मजा आहे. या छोट्या खाणीतून आपल्याला एका बर्फाच्या गुहेतून दुसऱ्या गुहेमध्ये प्रवेश करावा लागतो आणि वरती तुम्ही बघताय की जणू काय कापसाची गादीच वरती ठेवलेली आहे. तर ही कापसाची गादी नसून हे बर्फानं तयार केलेलं हे शिल्प आहे आणि देश विदेशातून अनेक प्रकारचे पर्यटक अशा प्रकारची आईस कॅसल बघण्यासाठी इकडे येतात. ही आईस कॅसल बघणं म्हणजे एक प्रकारची पर्वणीच आहे. आम्हीही सर्व भारतीय मित्र आज हे आईस कॅसल बघण्यासाठी इकडे गेलेलो होतो. तर हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचे मानवनिर्मित आईस कॅसल इकडं तयार केले जातात आणि वेगवेगळे पर्यटक यामध्ये आकर्षित केले जातात. हा जो कॅसल आहे हा हजारो टक्क्यांच्या हिमचमुकांचा वापर करून तयार केला जातो, ज्यांना शिल्पीत गोठवून अशी वेगवेगळी अशी शिल्प तयार केली जातात. हिमचमुकाची निर्मिती करणं, दररोज हजारो हिमचमूक त्याच्यामध्ये वाढवणं हे आणि हे निसर्गरम्य असं दृश्य आपण इथं बघत आहोत. ही जी ह्याच्यावरती कृत्रिम प्रकारे पाणी सोडून त्याला गोठवलं जातं, म्हणजे नैसर्गिक आर्द्रतेमुळं हे गोठलं जातं आणि त्याच्यामध्ये LED असं हे लाइटिंग केलेलं आहे. मध्ये सुंदर अशी झाडं आहेत, निळाशार आकाश आहे, वरतून चंद्राचं आगमन झालेलं आहे. खरोखरच ज्यावेळी आपण यामध्ये फिरतो आणि या कमालीच्या अशा थंडीतून या गोठलेल्या या
किल्ल्याचा अनुभव घेतो त्यावेळी अंगावरती शहारे येतात आणि खरोखरच आपल्याला आपण पृथ्वीवरती पृथ्वीवरील स्वर्ग अनुभवत आहोत असंच आपल्याला वाटतं. चमकणाऱ्या या हिमांच्या सुरुंग अशा प्रकाशानं प्रकाशित केलेल्या गोठलेल्या मार्गातून चालण्याचा अनुभव काही विशिष्ट असतो. यामध्ये सर्व प्रकारची तयारी केलेली आहे. ज्यावेळी तुम्ही या आईस कॅसलमधून फिरता त्यावेळी प्रचंड अशा थंडीमुळे तुमचे हात गोठतात आणि त्यासाठी इथं शेकोटीचा आधार केलेला आहे. ही शेकोटी आणि त्यामध्ये मिळणारा जो त्यामध्ये मिळणारी जी ऊब आहे त्याचं विशेष असं आकर्षण आहे. यामध्ये थोडीशी हीट मिळावी यासाठी छोटेसे असे आईसमध्येच तयार केलेले हे जे स्टॉल्स आहेत यामध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ आपल्याला मिळतात आणि या आईस कॅसलमध्येच पिझ्झा, बर्गर असे अमेरिकन आयटमही वेगवेगळ्या आयटमचे स्टॉल्स घेऊन ही अमेरिकन माणसं इथं उभा आहेत. ॲक्च्युली अशा प्रकारचं कॅसलचं शूटिंग करणं हेही अंगावरती काटे आणणार आहे. कारण विदाऊट ग्लोव्ज तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून अशा प्रकारचं शूट करावं लागतं. तर तुम्ही 1 किंवा 2 मिनटापेक्षा तुमचे हात जर जास्त वेळ ओपन ठेवले तर ते ऑटोमॅटिक असे फ्रीज होतात. परंतु आपल्या मित्रांनाही अमेरिका बघता यावी आणि त्यांनाही या आईस कॅसलचा लाभ घेता यावा त्यासाठी आपण केलेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा छोटासा प्रयोग आहे. गोठवलेले हे धबधबे, सुंदर ढलत्या आणि गोठवलेल्या हिमाचं हे दृश्य बघताना खूप असं नरम्य असं वाटतं. तुम्ही समोरच्या दृश्यामध्ये बघताय की या आईस कॅसलमध्ये इलेक्ट्रिक विद्युत रोषणाई करून त्याच्यावरती बर्फामध्ये असणारं स्लायडिंग आणि त्या स्लायडिंगचा आनंद घेणारी ही लहान चिमुकली मुलं खूप असं सुंदर वाटतं. मीही हा मोह आवरलेला नाही आणि मीही या बर्फाच्या ह्याच्यावरून स्लाईड करण्याचा आनंद घेतला. खरोखरच बर्फावरती स्लाईड होताना आणि त्याच्यावरती घसरगुंडी करताना खूप अशी मस्त अशी मजा येते. आम्ही ॲक्च्युली आज बर्फामध्ये फिरण्यासाठी स्नो पॅन्टचा वापर केला जातो आणि त्या स्नो पॅन्ट ह्या प्लास्टिक मटेरियलपासून यूज केल्या जातात आणि त्याच्यावरती स्लाईड होता यावं आणि तुमच्या पॅन्टचं आणि त्याचं घर्षण होऊ नये म्हणून विशिष्ट प्रकारचा एक कागद इथं तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. यामध्ये तुम्ही बघताय की आईस कॅसलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची LED लाईट्स यामध्ये लावलेले आहे. अमेरिकेमध्ये एक मात्र निश्चित आहे की एवढी आईस कॅसल इथं बनवलेली आहेत परंतु सुरक्षतेच्या दृष्टीनं पुरेपूर सुरक्षतेची काळजी यामध्ये घेतलेली आहे. मागील शनिवारी आम्ही ही आईस कॅसल बघण्यासाठी इकडं आलेलो होतो परंतु यामधील जे आईस आहे ते मेल्ट व्हायला लागलेलं होतं. सुरक्षतेच्या कारणास्तव आम्हाला इथं रोखण्यात आलं आणि आता मागील 3 दिवसापासून इथं प्रचंड असं स्नो पडलेलं आहे. 10 ते 11 इंच इतकी हिमवर्षा इकडं झाल्यामुळं आम्हाला आज हे आईस कॅसल बघता आलं. अशा प्रकारची वेगवेगळी आईस कॅसल इकडं तयार केली जातात आणि यामधून रोजगार निर्मिती केली जाते. यामध्ये या आईस कॅसलमध्ये पुरेपूर प्रत्येक सुविधेचा वापर केलेला आहे. यामध्ये अत्याधुनिक टॉयलेट्स आहेत, स्वच्छतागृह आहेत. तुम्ही समोर बघताय की चंद्राचंही दर्शन या आईस कॅसलमध्ये होत आहे आणि तुम्ही 5 ते 7 मिनटं किंवा 10 मिनटं किंवा अर्धा तास झाल्यानंतर ज्यावेळी दमता त्यावेळी कॅन्टीनमध्ये छोटी छोटी कॅन्टीन केलेले आहेत किंवा फूड ट्रक्स आहेत ज्याच्यामधून तुम्ही स्नॅक्स वगैरे घेऊ शकता आणि तुम्ही बघितलं की यामध्ये ऊब निर्माण व्हावी यासाठी छोट्या छोट्या सेकोट्या केलेल्या आहेत आणि यामधूनही तुमचं जर थंडी निभत नसेल तर हीटर बसवून एक टेंट तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही त्या उबीचा आस्वाद घेऊन तिथं ज्यावेळी तुम्ही स्वतःला हीट करण्यासाठी जाता तर त्यामध्ये आईस कॅसलमधील अत्याधुनिक काही गाड्या, लहान मुलांची खेळणी किंवा ऊब येण्यासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू या इथं ठेवलेल्या आहेत ज्या तुम्ही खरेदी करू शकता. आणि हे जे आकर्षण आहे आईस कॅसलचं हे जेवढे दिवस इकडं स्नो असतं त्यावेळी अशा प्रकारची कॅसल्स असतात आणि इकडं तुम्ही बघू शकत असाल हे जे गार्ड आहेत हे जे आहेत हे अमेरिकन गव्हर्नमेंटनी ठेवलेले किंवा तिथल्या कॉन्ट्रॅक्टरनी ठेवलेले सिक्युरिटी गार्ड आहेत ज्यांच्याकडे अत्याधुनिक सर्व यंत्र आहेत. त्यानंतर त्यांच्याकडं गन्स वगैरे अशी हत्यारही आहेत. ओके,
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या आईस कॅसलच्या बाहेर पोलीस यंत्रणाही अमेरिकन गव्हर्नमेंटनं सज्ज केलेलं आहे. तर हे जे हिमशिल्पकार आहेत किंवा बांधकाम करणारे जे लोक आहेत ते यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सिंहासनांची कापणीही त्यांनी केलेली आहे. तर आपण अशा प्रकारचे 2 या 3 व्हिडिओ यामध्ये शूट केलेले आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओ आपण मॉर्निंगमध्ये आईस कॅसल कसं दिसतं, म्हणजे नाईट पूर्वीचं जे आईस कॅसल कसं आहे त्याचं एक निसर्गरम्य शूटिंग इथं केलेलं आहे. आणि ह्या ज्या विंडो दिसत आहेत ह्या बर्फामध्येच तयार केलेल्या प्रकाश आत येण्यासाठी या आहेत विंडोज. हे वरती घुमटासारखं दिसणारं हे आहे आईस कॅसलचं वरची गुफेचं वरचा जो भाग आहे तो आहे. आणि तुम्ही बघताय सुंदर असं डिझायनिंग या आईस कॅसलमध्ये केलेलं आहे. मला वाटतं अशा प्रकारचं आईस कॅसल आपण पहिल्यांदाच बघत असाल. आणि ही चायनीज मुलं इकडं या आईस कॅसलमध्ये एकमेकाबरोबर मस्ती करताना तुम्ही इथं पाहत आहात. या आईस कॅसलमध्ये फोटो काढतानाही विशेष अशी प्रोव्हिजन किंवा काळजी तुम्हाला घ्यावी लागते. आणि वेगवेगळ्या ठिकाणी आईस कॅसलमध्ये तुम्हाला सूचनांचे फलक जे आहेत ते इथं केलेले आहेत. आज जगातील वेगवेगळ्या देशातून इथं हे आईस कॅसल बघण्यासाठी इकडं लोक आलेले आहेत. हे आईस कॅसल तुम्हाला बघायचं असेल तर अंदाजे 1600 ते 1700 रुपयेचं पर माणसी तिकीट या आईस कॅसलसाठी तुम्हाला द्यावं लागतं. इथं प्रशस्त अशी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. आणि अशा प्रकारचा आईस कॅसलचा हिवाळ्यातील अनुभव हा इथल्या स्टेट फेअरच्या मोठ्या ग्राउंडवरती तुम्हाला बघता यावा त्यासाठी प्रेक्षकांसाठी हा खुला केलेला आहे. तर हे निसर्गरम्य दृश्य आणि इथं रोमांच आणणारी ही स्लाइड्स, मनमोहक गोठलेल्या शिल्पाचं दर्शन, तसेच वेगवेगळे कलाकार, अभियंते, शिल्पकार यांनी पाण्याला हिवाळ्याच्या मास्टरपीसमध्ये बदलून ही जी अद्भुत अशी प्रक्रिया केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन इन्फॉर्मेशनसह.